हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टडी विथ पायल के. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी गणित विषयाचा मराठी माध्यमाचा पेपर सॉल्व्ह करणार आहोत. हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. याच्यामुळे तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन पेपर फॉर्मॅट समजायला मदत होईल आणि हा क्वेश्चन पेपर तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर म्हणून सॉल्व्ह करू शकता. सॉल्व्ह करूया प्रश्न. संख्या अंकात लिहा. 8142. संख्या अक्षरात लिहा. 2306. इथे बेरीज करायची. बेरीज करून उत्तर आलेलं आहे 918 आणि वजाबाकी प्रश्न हा याचं उत्तर आलेलं आहे 514. क्वेश्चन इझी आहे म्हणून मी सॉल्व्ह करून नाही दिलेला. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. विस्तारित रूपावरून संख्या लिहा. 5055 उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न. अनिलकडे 151 रुपये आहेत. त्याने त्यापैकी 38 रुपये अमोलला दिले तर अनिलकडे किती शिल्लक राहील? अनिलकडे होते 151 आणि त्याने अमोलला 38 दिलेले आहेत म्हणून आपण 38 मायनस करणार आणि आपल्याला शिल्लक विचारली म्हणून आपण मायनस केलं. इथे 151 मधून 38 गेले, 113 उरले. अनिलकडे 113 रुपये शिल्लक राहिले. लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये ही जी कन्क्लुजन लाईन आहे ती लिहायला विसरू नका. याच्याने ही जर तुम्ही नाही लिहिली तर तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो. अनिलकडे 113 रुपये शिल्लक राहिले. गुणाकार करायचा आहे इथे या प्रश्नामध्ये. 85 ला 6 ने गुणायचं आहे. उत्तर आलेलं आहे 510. पुढचा प्रश्न आहे भागाकार करायचा आहे इथे. 219 ला 8 ने भागायचं आहे. 8 दुने 16, 21 मधून 16 गेले, 5 हा 9 खाली घेतला, 59 झालं. 8 7 56, 59 मधून 56 गेले, 3 राहिले. भागाकार आला 27 आणि बाकी 3. पुढचा प्रश्न. एकमेकींना लंब असणाऱ्या रेखांमधील चौकटीत अशी खूण करा. बरोबरची खूण करायची. ह्या बघा, ह्या दोन रेखा एकमेकांना लंब आहेत म्हणून इथे आपण चौकटीची खूण केली आहे, बरोबरीची खूण केली आहे. चौकटीत बरोबरीची खूण केलेली आहे. क्रमाने येणारी मधली रोमन संख्या चिन्हे वापरून लिहा. बघा, ही संख्या आहे 13, 10 आणि 3 13. x म्हणजे 10 आणि हे 3 13. ही संख्या आहे 10 आणि 5 15. 13 आणि 15, 13 आणि 15च्या मध्ये कोणती येणार? 14 ही संख्या येणार. मग आपण इथे रोमन मध्ये 10 आणि 4 14 संख्या लिहिलेली आहे XIV. नेक्स्ट प्रश्न. योगासने करण्यासाठी एका ओळीत 105 व्यक्ती उभ्या केल्या तर अशा 16 ओळीत एकूण किती व्यक्ती असतील? एका ओळीत किती आहेत? 105 आणि अशा 16 ओळीत विचारलेलं आहे म्हणून आपण इथे काय करणार? गुणाकार करणार. राईट. 105 ला 16 ने गुणणार. अगोदर 6 ने गुणलेलं आहे आणि मग नंतर 1 ने गुणलेलं आहे. मग त्यांची बेरीज आली आहे. त्याचं फायनल उत्तर आलेलं आहे 1680. 16 ओळीत एकूण 1680 व्यक्ती असतील. पुढचा प्रश्न. एका निवडणुकीत 17,40,212 पुरुषांनी व 16,38,902 स्त्रियांनी मतदान केले तर एकूण किती मतदान झाले? एकूण विचारले म्हणून आपल्याला काय करावे लागेल? इथे ऍडिशन करावी लागेल. राईट. सो ह्या दोघी संख्यांची आपण ऍडिशन करणार. संख्या लिहिताना बरोबर एकाखाली एक आल्या पाहिजे म्हणजे तुम्हाला बेरीज करताना तुम्ही बरोबर बेरीज करा. मग इथे बेरीज केली आणि फायनल उत्तर आलेलं आहे 33,79,114. ही कन्क्लुजन लाईन लिहायला विसरू नका. एकूण 33,79,114 मतदान झाले. पुढचा प्रश्न. वर्तुळाच्या आकृतीतील कोणत्याही एका कंसाचे नाव लिहा. तर इथे आपण कंस NKL हे नाव लिहिलेलं आहे. तुम्ही KLM पण लिहू शकता. इथे
LMN पण लिहू शकतात तुम्ही, कंस LMN. एकच कंस विचारलाय म्हणून मी इथे कंस NKL हा लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, चौकटीत लेस दॅन, ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू यापैकी चिन्ह लिहा. तर इथे दोन संख्या आहेत, 7,89,950 आणि 7,87,905. बघा पहिली संख्या 7 आहे. जर तुम्हाला कळत नसेल तर मग सेकंड युनिट बघा 8 आहे. मग इथे 89,000 आहे, इथे 87,000 आहे. तर 89,000 मोठे असतात म्हणून ग्रेटर दॅन ही संख्या मोठी येणार. पुढचा प्रश्न, 805 रुपयांना 23 डझन केळी मिळतात, तर 1 डझन केळीची किंमत किती? इथे आपल्याला भागाकार करावा लागेल. 805 रुपयांना 23 डझन. 805 ला 23 ने भागलं तर आपल्याला 1 डझनची केळीची किंमत मिळेल. 805 ला 23 ने भागायचं आहे. 23 त्रिक 69. 80 मधून 69 गेले, 11 उरले. 23 त्रिक 69 इथे 3 लिहिले, इथे 11 उरले आणि हा 5 खाली घेतला, 115. 23 5 115, इथे 5 लिहिले आणि 115 वजा केले, म्हणजे 1 डझन केळी 35 रुपयांना मिळतील. पुढचा प्रश्न, 23.69 23.69 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती असेल? तर बघा दशांश अपूर्णांकानंतर आहे म्हणून इथे 0 आणि 9 आणि दशांश अपूर्णांक म्हणजे दशांश अपूर्णांक 0.9, 0 दशांश अपूर्णांक दशांश चिन्ह आणि 0.9. पुढचा प्रश्न, 6 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी, कारण की चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात. ओके, ही 6 असेल, ही 6 असेल, ही 6 असेल, ही 6 असेल. मग 6 गुणिला 6 केलं, 6 6 36. 36 चौरस सेंटीमीटर. चौरसाचे क्षेत्रफळ 36 चौरस सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, चिनूची शाळा सकाळी 7:30 वाजता भरते व दुपारी 12:15 वाजता सुटते, तर तिची शाळा किती वेळ असते? तर बघा किती वेळ असते म्हणून सुटण्याच्या वेळेतून आपण भरण्याची वेळ मायनस करणार. मग 12:30 मधून आपण 7:30 आपण 12:15 मधून 12:15 7:30 आपण वजा करणार. पण इथे मिनिटांच्या ठिकाणी पाहिलं तर 15तून 30 जात नाही, मग इथे 12 तास आहेत. मग 12 तासांपैकी 1 तास इकडे गेला, मग त्याची मिनिटं किती होतील? 60 मिनिटे होतील, बरोबर. मग 12 तासाची इथे 11 तास शिल्लक राहिले. मग हे झाले 60 अधिक 15 75, बरोबर. मग ह्या 75 मधून 30 गेले, 45 उरले आणि इथे 11 तासच शिल्लक होते, कारण की 1 तास आपण इकडे दिला होता. मग 11 मधून 7 गेले 4, म्हणजे चिनूची शाळा 4 तास 45 मिनिटे असते. पुढचा प्रश्न, बेरीज करायची इथे. 59.77 दशांश चिन्ह इथे लिहायचं आहे आणि 43.83 अंक लिहिताना बरोबर लिहा, एकाखाली एक, म्हणजे तुमची बेरीज चुकणार नाही. हा सोपा प्रश्न वाटत असला तरी बेरीज करताना घाई करू नका. तुमच्याकडे वेळ भरपूर असतो एक्झामला. हळू पेपर सॉल्व्ह करा, लक्ष देऊन पेपर सॉल्व्ह करा, सिली मिस्टेक करू नका. इथे बेरीज केलेली आहे. 7 आणि 3 10, 0 इथे लिहिला, 1 अच्छाला दिला, 7 आणि 1 8, 8 आणि 8 16, 6 इथे लिहिले, 1 अच्छाला दिला, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 3 इथे अच्छाला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, म्हणजे 103.60. पुढचा प्रश्न वजाबाकीवर आहे. वजाबाकी करायची. 73.64 मधून 31.31 वजा करायचे. 4तून 1 गेला 3, 6तून 3 गेले 3, 3तून 1 गेला 2, 7तून 3 गेले 4. हा पॉइंट इथे आपण लिहिलेला आहे, इथे सुद्धा लिहिलेला आहे, पॉइंट लिहायला विसरू नका. पुढचा प्रश्न, 12चे कोणतेही 2 विभाजक लिहा. 12 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1, एकाच्या
एक संख्येने तो कोणत्याही संख्येला भाग जातो. 2 बेसक 12 असतात. 3च्या पाड्यात पण येतो. 3 चोक 12, 4 त्रिक 12, 5 नाही, 6 दुने 12 आणि मग 12. मग 2च लिहायला सांगितले आहेत म्हणून मी 2 आणि 4 इथे लिहिलेलं आहे. तुम्ही दुसऱ्या संख्याही इथे लिहू शकता, जसं की 1 पण लिहिली तर चालेल. 1 6 तुम्ही लिहू शकतात. 3 4 तुम्ही लिहू शकतात. पण तुम्हाला या 3 आणि या संख्यांपैकीच तुम्हाला लिहाव्या लागतील. पुढचा प्रश्न. दिलेले विधान बरोबर होण्यासाठी पदावलीमधील चौकटीत योग्य संख्या लिहायची आपल्याला. इथे किती होतात? 6 18 बरोबर. इथे 18 होतात आणि ही मोठी संख्या आहे. इथे बघा ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे आणि 13 अधिक किती. आता मी इथे 2 लिहिलंय. 13 अधिक 2 15 होतात. 15 पेक्षा 18 मोठी आहे. इथे तुम्ही 13 अधिक 3 सुद्धा लिहू शकतात, कारण की 13 आणि 3 16 होतात. ओके. पण संख्या लिहिताना कॅल्क्युलेशन करून लिहा, मनाने कोणतीही नका लिहू. इथे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. पुढचा प्रश्न. बेरीज करायची इथे. 3 तास 25 मिनिट आहे, 2 तास 40 मिनिट आहे. इथे लिहिलं आणि यांची बेरीज केली. 5 अधिक 0 5, 2 आणि 4 6, 3 आणि 2 5. पण आपल्याला माहिती आहे की 65 मिनिटं म्हणजे किती? 1 तास आणि 5 मिनिटं. म्हणून आपण या 5 मध्ये अजून 1 तास मिळवून देणार, म्हणून हे 6 तास होतील. 6 तास 5 मिनिटं. कारण की हे 65 मिनिटं म्हणजे किती? 1 तास 5 मिनिटं. 5 मध्ये हा 1 मिळवला आणि मग 6 तास 5 मिनिटं. पुढचा प्रश्न बघूया. संख्याचा आकृतिबंध पूर्ण करा. 3 4 6 9 13. मग इथे कोणती संख्या येईल हे विचारलेलं आहे. इथे मी 18 उत्तर लिहिलेलं आहे, पण 18 उत्तर कसं आलं मी तुम्हाला समजावून सांगते. 3 मध्ये 1 मिळवला तर 4 होतो. इथे 4 मध्ये 2 मिळवलं तर 6 येतात. मग इथे 3 मिळवल्यावर 6 मध्ये 3 मिळवल्यावर 9 येतात. 9 4 मिळवल्यावर 13 येतात. म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स कळतोय का? इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे. एक एक नंबर वाढतोय. मग पुढचा नंबर कोणता असणार आहे? डेफिनेटली +5. राईट. 13 मध्ये 5 मिळवले 18. तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे, हे एक्सप्लेनेशन लिहू नका, मी तुम्हाला समजवण्यासाठी लिहिलं आहे. इथे 18 येणार, इथे 5 मिळवलेत आपण. पुढचा प्रश्न. परिमिती काढा. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची इथे बेरीज करायची आहे. मग इथे सगळ्या बाजूंची बेरीज 3 अधिक 4 7, 7 आणि 9 16, 16 आणि 5 21, 21 आणि 9 30, 30 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न. 9 ने विभाज्य असलेल्या संख्येला गोल करा. म्हणजे 9 ने कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातो? इथे 18 ला पूर्ण भाग जातो. 9 दुने 18, बाकी 0 उरते, म्हणून इथे मी आपलं फायनल आन्सर आलंय 18. पुढचा प्रश्न. फरानने 2.5 किलो पेढे, पाव किलो बर्फी व 1.5 किलो जलेबी खरेदी केली, तर त्याने एकूण किती मिठाई खरेदी केली? एकूण विचारलंय म्हणून आपण बेरीज करणार. बरोबर. आता इथे किलो मध्ये आहे आणि इथे पाव किलो आहे. पाव इथे 2.5 किलो. 2.5 किलो म्हणजे किती? 2 किलो 500 ग्रॅम पेढे आहेत. इथे 2 किलो 500 ग्रॅम आपण लिहिलं. किलोग्रॅम आणि ग्रॅम कॉलम केलेले आहेत. पाव किलो बर्फी. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम. ते 250 ग्रॅम लिहिलं आणि किलोग्रॅमच्या कॉलम मध्ये 0 लिहिलं, कारण की किलोग्रॅम नाही आहे ना, तिथे 250 ग्रॅम असेल फक्त. आणि 1.5 किलो जलेबी. 1.5 किलो म्हणजे 1 किलो आणि अर्धा किलो. 1 किलो आणि अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. यांची आता बेरीज करायची आहे. इथे बेरीज केली. 0 0 5, 5 आणि 2 7, 7 आणि 5 12. हज्जाला 1 दिलेला आहे. हज्जाला 1 आहे इथे. 1 आणि 2 3, 3 आणि 1 4. 4 किलो 250 ग्रॅम. 4 किलो 250 ग्रॅम. पुढचा प्रश्न. प्रदीप दररोज एका चौरसाकृती मैदानाभोवती 10 फेऱ्या चालून पूर्ण करतो. मैदानाच्या प्रत्येक बाजूची लांबी 80 मीटर असेल तर तो दररोज किती अंतर चालतो? चौरस म्हटलंय म्हणजे चारही बाजू सारख्या असणार आहेत. मग चौरसाची आपण परिमिती काढून घेणार. 4 गुणिले एका बाजूची लांबी. बाजूची लांबी किती दिलेली आहे? 80 मीटर. 4 गुणिले 80 320 मीटर.
पण तू किती फेऱ्या, एका फेरीत 320, पण अशा तू किती फेऱ्या करतोय? 10 फेऱ्या करतोय. म्हणून 320 ला आपण 10ने मल्टिप्लाय करणार, गुणणार. मग त्याचं उत्तर आलं 3200. प्रदीप दररोज 3200 मीटर अंतर चालतो. ही शेवटची लाईन लिहायला विसरू नका. ही लाईन कंपल्सरी लिहित जायचा. पुढचा प्रश्न, कोणतीही संख्या आणि 1 यांचा गुणाकार हा त्या संख्ये एवढाच असतो. हा गुणधर्म बी हे अक्षर वापरून गणित रूपात लिहा. म्हणजे बी ला तुम्हाला 1 ने गुणायचं आहे. मग बी पण ही काय एक संख्या समजू शकतात तुम्ही, आणि बी ला 1 ने गुणल्यावर परत बीच येणार. ओके, किंवा तुम्ही असंही लिहू शकता, बी या संख्येला 1 ने गुणले तर बीच ही संख्या येणार. म्हणजे बी ला तुम्हाला संख्या समजायचं इथे. पुढचा प्रश्न, ग्लास वरून पाहिल्यास कसा दिसेल? तर वरून जर पाहिला आपण ग्लास तर ह्या प्रकारे दिसणार आहे. त्याचं आपण इथे चित्र काढलेलं आहे. पुढचा प्रश्न, सहमूळ संख्येची कोणतीही एक जोडी लिहा. सहमूळ संख्येची एक जोडी, आता इथे मी 10 आणि 21 घेतलेली आहे. 10चे कोणते कोणते विभाजक येतात? 1, 2, 5 आणि 10. सहमूळ संख्या आणि 21चे कोणते कोणते विभाजक असतात? मी हे एक्सप्लेनेशन देते, तुम्हाला फक्त जोडी लिहायची एक्झाम मध्ये. 1, 3, 7 आणि 21. बरोबर. तर इथे कॉमन कोणतं असतं? सहमूळ संख्या म्हणजे फक्त दोघांमध्ये कोणता विभाजक कॉमन असला पाहिजे? एकच विभाजक कॉमन असला पाहिजे, बाकीचे नको. आता इथे 2 आहे तर इकडे नाहीये, 5 इकडे पण नाहीये, राईट? सो फक्त दोघांमध्ये एकच विभाजक कॉमन असला पाहिजे. तर म्हणून ही 10 आणि 21 घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, 16.5 मीटर. मग 16 मीटर आणि अर्धा मीटर म्हणजे किती? 50 सेंटीमीटर इथे लिहिलं. 2.5 एवढी किंमत नसणाऱ्या पर्यायाला गोल करा. आता बघा, शून्य आपण नाही पण कन्सिडर केला, दशांश अपूर्णांक नंतर सगळ्यात शेवटी जो शून्य असतो तो नाही कन्सिडर केला तरी चालतो. म्हणजे हा पण 2.5च आहे. आता 2 आणि पॉइंट आणि 5 याचा पण अर्थ 2.5च होतोय. किंमत काय आहे याची पण? 2.5च आहे. इथे 2 अधिक 5/10. 10 दुने 20 आणि 5 25. 25 भागीला 10. 25 भागीला 10चा पण अर्थ 2.5च होतो. पण इथे बघा उत्तर चुकतं. इथे गुणिले आहेत. आता बे पंचे 10, 5 5 कॅन्सल केले, याचं उत्तर 1 येतंय. पण आपल्याला किती हवंय उत्तर? 2.5. म्हणून उत्तर काय याचं? आन्सर काय? नसणारी पर्यायाला गोल करायचंय ना, म्हणून 4 पर्यायाला आपण गोल केलेलं आहे. पुढचा प्रश्न, घड्याळात मध्यान्हपूर्व 9:30 वाजले आहेत ते दाखवा. 9:30 वाजलेत म्हणजे मोठा काटा 6 वर असणार आहे, आणि 9:30 आहे म्हणजे अर्धा वेळ तर झालेला आहे. 9 नंतर 30 मिनिटं झालेली आहेत, बरोबर. म्हणजे 9 आणि 10च्या मध्ये छोटा काटा येईल, बरोबर. तास काटा 9 आणि 10च्या मध्ये येईल आणि मिनिट काटा 6 वर येईल. 9 आणि 10च्या एक्झॅक्ट मध्ये येईल तास काटा. पुढचा प्रश्न, अपूर्णांक दशांश रूपात लिहा. 7.24. पुढचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आकृतीचे भौमितिक नाव लिहा. ही काय? इष्टिका चिती आहे, बरोबर आहे. इथे इष्टिका चिती लिहिला. आकृती बंद पूर्ण करा. इथे तुम्हाला ही आकृती पूर्ण करायची, मी इथे पूर्ण करून दिलेली आहे. हाच पॅटर्न फॉलो होतोय सेम. पुढचा प्रश्न आहे, हा शेवटचा प्रश्न. विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या पुस्तकांची संख्या खालील सारणीत दिलेली आहे. 4 पुस्तकांसाठी एक चित्र. हे एक चित्र कितीचं आहे? 4 पुस्तकांसाठीचं हे एक चित्र आहे. हे प्रमाण घेऊन माहितीचा चित्रालेख पूर्ण करा. आता 1 म्हणजे 4 आहेत, तर 4 त्रिक 12. इथे 12 दिलेलं आहे. आता तुम्हाला इथली जागा फिलअप करायची आहे. इथे संख्या किती येणार ते तुम्हाला लिहायचं आहे. मग इथे किती आहे?
1 2 3 4 5 6 ओके 1 2 3 4 5 6 6 आणि एका एका पुस्तकाचे एका चित्र किती 4 पुस्तकांसाठी म्हणजे 6 गुणिला 4 6 चोक 24 इथे मी 24 लिहिलंय आणि शास्त्रज्ञांची कथा 8 इथे दिलेलं आहे आणि एक पुस्तकाचं किती प्रमाण आहे 4 म्हणून इथे 4 दुने 8 आपण 2 पुस्तकाचं चित्र काढलेलं आहे आणि एकूण किती विचारलेलं आहे आपल्याला 12 आणि 24 किती झाले 36 36 आणि 8 किती झाले 44 थँक्यू सो मच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे याच्याने तुम्हाला डेफिनेटली हेल्प होईल याच्यामुळे तुम्हाला फॉर्मॅट कळेल सेम टू सेम क्वेश्चन पेपर येणार नाही पण याच्याने तुम्हाला प्रॅक्टिस होईल हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे थँक्यू सो मच